भोंदू अशोक खरातची मोडस ऑपरेंडी आता समोर आली। कोल्ड रीडिंग आणि हॉट रीडिंग तंत्राचा वापर तो करायचा, मानसशास्त्र आणि फेस रीडिंगचा देखील प्रभावी उपयोग करायचा। 10वी नापास खरातनं फसवणुकीमध्ये मात्र पीएचडी केल्याचं पाहायला मिळतं। ग्राहकाची माहिती गोळा करण्यासाठी खरातकडे 2 टीम होत्या। खरात येणाऱ्या ग्राहकांकडून त्यांचे रेफरन्स बेमालूमपणे वापरायचा। ग्राहकांच्या नातेवाईकांकडून सुद्धा तो हवी असलेली सगळी माहिती मिळवायचा। भेटीच्या पहिल्या 5 मिनिटात तो ग्राहकाची अचूक माहिती सांगायचा। कोल्ड रीडिंग आणि हॉट रीडिंग तंत्राचा खरात वापर करायचा। कोल्ड रीडिंग म्हणजे येणाऱ्या ग्राहकाची कोणतीही पूर्व माहिती नसणं। त्या ग्राहकाची केवळ देहबोली, कपडे, चेहऱ्यावरचे हावभाव यावरून तो अचूक अंदाज लावायचा। आणि हॉट रीडिंग म्हणजे समोरच्या व्यक्तीची माहिती आधीच गोळा करून ठेवलेली असायची। त्या ग्राहकाचे सोशल मीडिया अकाउंट किंवा जनसंपर्क यातून माहिती घेऊन त्याचा अचूक वापर करायचा। या भोंदू खरातनं मानसशास्त्र आणि फेस रीडिंगचा सुद्धा अभ्यास केला होता। या दोन्ही शास्त्रांचा वापर त्याने ग्राहकाची फसवणूक करण्यासाठी केला।